सर मला सांगा काय आज प्रेसची काय कशाबद्दल प्रेस घेतली आपण आणि राज्यस्तरीय विज्ञान प्रतिनिधीबद्दल माहिती सांगा। भंडारा जिल्ह्याच्या इतिहासामध्ये प्रथमच राज्यस्तरीय इन्स्पायर्ड अवॉर्ड सायन्स प्रदर्शनी आयोजित होत आहे आणि हा बहुमान ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदा मिळालेला आहे। तर हे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन सगळ्यांपर्यंत पोहोचायला हवं, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना नवीन मॉडेल, नवीन त्यांची सृजनशक्ती, नवीन कल्पना आविष्कार सायन्सच्या बाबतीत व्हावं, याकरता आम्ही सायन्स प्रदर्शन राज्यस्तरीय आयोजन करण्याचा पुढाकार घेतला आहे आणि हे प्रदर्शन यशस्वीरित्या व्हावं याकरता सर्वांचं सहकार्य लागणार आहे आणि मला आशा आहे की भंडारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन पाहण्याकरता या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपस्थित राहतील एवढं मला अपेक्षा आहे। यामध्ये कशाबद्दलचे आयोजन केलेले आहे? याचं उद्घाटन सोहळा 27 तारखेला सकाळी 11 वाजता आहे आणि विज्ञान प्रदर्शनी 27, 28 आणि 29 तारखेपर्यंत 3 दिवस आहे। परंतु आम्ही सगळ्या पार्टिसिपंट आहेत जे स्पर्धक आहेत त्यांना 26 तारखेलाच निवासाला बोलवलं आहे, जेणेकरून ते मॉडेल्स रात्री लावतील आणि हे पूर्णतः कार्यक्रम हा 1200 लोकांचा निवासी आहे। म्हणजे 500 विद्यार्थी, 500 शिक्षक आणि बाकी टीम असे 1200 लोकांची निवास व्यवस्थेत सकट हा कार्यक्रम भंडारा जिल्ह्यात प्रथमच होत आहे आणि आम्हाला विश्वास आहे निश्चितच हा कार्यक्रमाचं सफल आयोजन आमच्यातर्फे केलं जाईल। या विज्ञान प्रदर्शनाला किती विद्यार्थी अपेक्षित आहेत आपल्याला? भंडारा जिल्ह्यातून कमीत कमी 4 ते 5 हजार विद्यार्थ्यांनी 3 दिवसाच्या कालावधीत भेट द्यायची आहे। त्याकरता त्यांच्या गाड्या पार्किंगची व्यवस्था केली आहे, त्यांना सगळं नियोजन लावलेलं आहे, कुठल्या वेळेस कुठले येतील, कुठले तालुके कुठल्या तारखेला येतील हे सगळ्या भंडारा जिल्ह्यातील मुख्याध्यापकांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे। याचे आयोजन कोण कोण आहे? याचं मुख्य आयोजक आहे राज्य विज्ञान संस्था नागपूर, शिक्षणाधिकारी कार्यालय माध्यमिक व प्राथमिक भंडारा, जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ भंडारा आणि डिफेन्स सर्व्हिसेस ज्युनियर कॉलेज, हे या 4 लोकांच्या याच्यामुळे हे आयोजन केलेलं आहे। आपण या माध्यमातून लोकांना काय आवाहन करणार? आपल्या भंडारा जिल्ह्यात विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, मुलांना अधिकाधिक नवीन मॉडेल्स कसे असतात जेणेकरून भंडारा जिल्ह्याचे मॉडेल पुढच्या वर्षी राज्यस्तरावर कसे जातील, त्यांना एक प्रेरणा मिळावी, विज्ञानाप्रती एक प्रेम निर्माण व्हावं याकरता हे आयोजन आम्ही केलेलं आहे।